हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर सर्वप्रथम तुम्हाला आधी हे सांगते की हा जो व्हिडिओ तुम्ही पाहताय हा ड्राफ्ट व्हिडिओ आहे. हा आषाढी एकादशीच्या आधीचा व्हिडिओ आहे आणि तो तुमच्याशी शेअर करण्याचं कारण मी पहिल्यांदाच हा वारीचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे. म्हणजे मी शूट केला होता आणि मग मला हा तुमच्याशी शेअरच करायचा होता, म्हणून मी हा तसाच सेव्ह ठेवला होता मोबाईलमध्ये. खरं तर मला वाटलं होतं की हा डिलीट करून टाकावा, एकादशी वारी होऊन गेलेली आहे आता, पण तरी पण मी म्हटलं शूट केलेलाच आहे तर आपण पोहोचवणं काम आहे तुमच्यापर्यंत, म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करते. तर महत्त्वाचा भाग सांगायचं झालं असं की याच्यामध्ये मला असं सांगायचं की नगरवरून येणारी प्रत्येक दिंडी आमच्या गावावरून जाते. आमच्या गावावरून जाते म्हणजे हायवे रोड आहे मोठा, तर महामार्ग, तर तो पंढरपूरला जाणारा रोडला जोडतो, म्हणून ती दिंडी आमच्या गावावरून जात असते. तर खूप दिंड्या जातात, खूप दिवसातून किती दिंड्या जात असतील, अगणित दिंड्या जातात. आम्हाला मोजता येणार नाहीत एवढ्या दिंडी जात असतात. तर प्रत्येक जण, प्रत्येक गावातला प्रत्येक व्यक्ती म्हणजे ज्याची जशी जशी ऐपत आहे त्या ऐपतीनुसार आपल्या घरी दिंडी जेवायला बोलवत असतात. आणि अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे आणि अन्नदान केलेलं कोणतंच दान कधी सांगू नये कुणाला. ह्या हाताने दान केलेलं, उजव्या हाताचं दान डाव्या हाताला सुद्धा माहिती होऊ नये. पण मी हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते मोठेपणा दाखवण्यासाठी नाही किंवा काहीच नाही. माझा हेतू फक्त आणि फक्त सांगायचे मला असं की एवढा छान दिंडी सोहळा आम्ही अनुभवत असतो की आम्हाला पंढरीला जावं आणि विठ्ठलाचं दर्शन घ्यावं असं होतच नाही. आम्हाला असं वाटतं की विठ्ठलाला लोक इतक्या लांबून लांबून दर्शनासाठी जातात आणि हे सगळेजण आमच्या घराला यांचे पाय लागतात, ते आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि ही जी दिंडी आहे ना, हिच्या स्वागतासाठी मी आज आली होती आईच्या घरी. तर माझ्या आईच्या घरी खूप वर्षापासून दिंडी येते आणि मी कधीच दिंडीच्या स्वागतासाठी नसते. त्याचं कारण असं की माझ्या भावकीमध्ये पण, म्हणजे माझ्या सासरी, माझ्या दिराच्या घरी सुद्धा दिंडी असते आणि मी इथल्याच दिंडीमध्ये बिझी झालेली असते. तर मला असं वाटलं की एक वर्ष मी माझ्या आईच्या इथली दिंडी पण तुमच्यासोबत शेअर करावी, म्हणून मी आज इकडच्या दिंडीचं स्वागताला मी आलेली आहे. आणि हा दिंडी सोहळा तुम्हाला पण दाखवावा, किती प्रसन्न आणि विठ्ठलमय वातावरण झालेलं असतं, हा माझा त्याच्या मागचा हेतू आहे. तर सांगायचे असं की दिंडी घरी बोलवणं आणि अन्नदान म्हणजे काय, तर तुम्हाला सांगते थोडक्या भाषेत सांगते की असं प्रत्येकजण आपापल्या घरी दिंडी बोलवतो आणि त्यांच्यासाठी अन्नदान करतो. त्यांची राहण्या खाण्याची, दिवसभर थकलेले असतात वारकरी, पायी चालत असतात, खूप लांब जायचं असतं अजून त्यांना, म्हणून त्यांची झोपण्याची, खाण्यापिण्याची व्यवस्था सुंदर पद्धतीने, अगदी उत्तम पद्धतीने सांभाळतात. तर 200 ते 250 लोकांची ही दिंडी आहे. अजून खूप मोठ्या मोठ्या दिंड्या असतात किंवा अजून ह्याच्याहून छोट्याही दिंड्या असतात, पण माझ्या आईच्या घरी जी येते ती 200 ते 250 लोकांची दिंडी असते. आणि ह्या दिंडीचं नियोजन एकाच घरात होतं का, तर नाही होत. तर त्याच्यासाठी ना भावकीतली लोक खूप आधार देतात, खूप सपोर्ट असतो. तर याच्यात आलेल्या महिला असतात, पुरुष मंडळी असतात. तर पुरुष मंडळी, हे मंदिर वगैरे आहे, या मंदिरांमध्ये झोपायला जातात, शेड जिकडे असतील तिकडे झोपायला जातात. आणि हा महिला वर्ग जो आहे ना, तो प्रत्येक, म्हणजे माझ्या काक्या, मावश्या, ज्या चुलत्या वगैरे ज्या कुणी आहेत ना, त्यांच्या सगळ्यांच्या घरी ह्या महिला झोपायला गेलेल्या असतात दिंडीतल्या, आणि त्यांची खूप छान पद्धतीने सोय होते. आणि प्रत्येकजण आपला अन्नदान जरी माझ्या आईने कोणाकडून नाही ना घेतलं तरी पण आहे ना, प्रत्येकजण आपला हातभार लावत असतो, कार्यभार सांभाळून घेत असतो. कुणी जेवायला वाढणं, कुणी पाणी पुरवणं, कुणी चहा पाणी करणं त्यांना आल्यानंतर, किंवा जिथं थांबलेत ते, जिथं झोपलेत ते, दुसऱ्या दिवशी त्यांच्या आंघोळीचं नियोजन करणं, त्यांना चहा पाणी पुरवणं खूप आवडीने आणि खूप मनापासून करतात. आणि फक्त हे माझंच घर नाही करत, आमच्या गावामध्ये, म्हणजे आजूबाजूच्या तालुक्यातले जेवढे आजूबाजूचे गाव पण असतील ना, तेवढ्या गावांमध्ये सगळीकडे ही अशी छान व्यवस्था दिंडीची केली जाते बरं का. आणि मला खूप अभिमान वाटतो ह्या सर्व गोष्टीचा, म्हणून मग मी हे तुमच्याशी शेअर करते. नाहीतर मोठेपणा म्हणून नाही अजिबात, मला कौतुक वाटतं म्हणून मी हे तुमच्याशी शेअर करते. तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटलं. आली होती तर काल पावसाला किती जोर आला, दिवसभर भरपूर चालू होती पावसाची, आणि आज एक थेंब नाही पावसाचं बघायला. वातावरण ढगाळ आहे पण पावसाचा एक थेंब सुद्धा आज आला नाही कसलाच. कशी गंमत आहे ना. दरवर्षी दिंडी येणार त्या दिवशी पावसाचा हाल करतो. ते वारकऱ्यांनी बिचाऱ्यांनी यायचं, जेवणाचे हाल त्यांचे, बसाई उठायचे हाल त्यांचे, तरी वस्तीवरचे सगळेजण मदत करतात. असं नाही की कोण त्यांना झोपायला येऊ नका, इथं बसू उठू नका, असं कोणी सुद्धा बोलत नाही. सगळेजण सपोर्ट करतात. पण तरी फरकच असतो ना, खूप माणसं घरात आल्यावर, चिकचिक झाल्यावर जरा वेगळं वाटतं, आणि असं मोकळं सुटसुटीत वातावरण असल्यावर छान वाटतं. आणि बघा पाऊस कसा हाल करतो ना माणसांचे.
काय ह्याच्या मनात आहे काय समजत नाही बाबा. तर मंडळी, शेतकऱ्याला राजा म्हणायचं मुख्य कारण म्हणजे तुम्हाला सांगते की शेतकऱ्यासारखा उदार माणूस कोणच नसतो. मोठे मोठे बिझनेसमॅन लोकांना जमणार नाही ते शेतकरी करतात. हे बघा, हे असं तण झालेलं आहे शेतामध्ये, हे असं गवत झालेलं आहे, प्रत्येकाच्या शेतामध्ये झालेलं आहे. हे माझ्याच शेतातलं दाखवते आणि माझ्याच झाले असं नाही, प्रत्येकाच्या शेतात अशीच कामं चालू आहेत. पाऊस पडून गेला, पेरणे झाले की ही अशी धावपळीची कामं चालू असतात. पण त्यातूनही वेळ काढून एवढ्या लोकांचं एकेका घरी एवढं नियोजन योग्य पद्धतीने होणं फक्त शेतकरी आपला करू शकतो, इतर कोणीही करणार नाही आणि कुणाला ते जमणारही नाही. शहरामध्ये एक पाहुणा 2 दिवस जर राहिला तर ते कधी जाईल असं वाट बघतात सगळेजण, पण इथे अगदी आवडीने सर्वजण करत असतात. मग बघा बरं, राजा माणूस कोण झाला? शेतकरी आहे राजा माणूस की बिझनेसमॅन, नोकरदार? कोणाला राजा माणूस म्हणावं? आणि मला खूप अभिमान वाटतो बरं का. मी या सर्व गोष्टींपासून मी खूप लांब होते. मी पण शहरातच राहत होती. मीही माझंही हातावरचंच पोट होतं, कमवून यायचं तेव्हा खायचं, असंच माझंही चालू होतं. पण मी गावाला आल्यापासून हे सगळं जे अनुभवते ना, की मला असं होतंय की मी किती लांब होती ह्या सर्व गोष्टींपासून आणि मी काय जीवन जगत होती. रोजचं उठणं रहाडगाडगं चालू होतं माझं, की उठायचं, कामाला पळायचं, घरी यायचं, जेवण बनवायचं, खायचं, 8 महिन्याला पगारीची वाट बघायची, पगारीची तारीख आली की, आणि तो पगार काय म्हणतात ते कापून कुपून वापरायचा, खुडून खायचा. हेच माझं पण आयुष्य चालू होतं. पण मला आता खूप सुंदर वाटायला लागलेलं आहे आणि मला आता म्हणजे सुरुवातीला मी नवीन गावाला आली होती तेव्हा मला खरंच वाईट वाटायचं. मनापासून सांगते तुम्हाला, मी ह्यात काही खोटं बोलत नाही. मला त्यावेळी खूप वाईट वाटायचं. जास्त माझ्या मनावर प्रेशर तर हे होतं की मी माझ्या मुलांना शहरात सोडून मी अशी गावी आली राहायला, काय इथलं जीवन कसं हे जगतायत, कसं काय, म्हणजे शेती भरपूर आहे पण पाऊस येईल तेव्हा शेती, पावसाच्या जीवावरची शेती. पण का कुणास ठाऊक माझ्या आतमध्ये एवढी पॉझिटिव्हिटी आली हल्ली आणि इतकं प्रसन्न वाटतं मला, एवढं छान वाटतं की मला स्वतः गर्व वाटतोय की मी शेतकऱ्याची बायको आहे, माझे सासरे शेतकरी आहेत आणि माझे वडील सुद्धा शेतकरी आहेत आणि मला खूप छान वाटायला लागले. मी नव्याने सुरुवात केली असं मला वाटायला लागले की मी पुन्हा एकदा जगायला सुरुवात केलेली, नव्याने सुरुवात केलेली जगायला आणि खरं जीवन मी आता जगायला लागलेली, हे मला आता असं वाटायला लागलेले. आणि मी खरंच म्हणजे तुम्हाला मनापासून सांगते, तुमच्याशी शेअर करते. मी खूप वर्ष शहरात राहिलेली, मी म्हणजे माझा जन्मापासून मी शहरातच होती आणि आतापर्यंत मी शहरातच काढलेले. माझं वय आहे जवळजवळ 37 वर्ष वय आहे माझं आणि मी एवढी वर्ष शहरामध्ये खुडूनच खात होती. कधी माल गावाकडून नेलेला तोच खुडून वापरून मोजून मापून खायचा आणि शहरातली आलेली पगार ती आपली मोजून मापून खायची, महिन्याच्या अखेरीला पगारीची वाट बघत बसायची. हे सगळं जीवन मी जगलेली. तसं इथं नाही, इथं पैशाचा तुटवडा आहे, इथे पण इन्कम कमी असते, आर्थिक परिस्थिती इथली पण जेमतेमच असते. पण ना एक वेगळं समाधान असतं आपल्या शेतामध्ये असं फिरून आलं, आणखीन आपल्या शेतामध्ये काय काय करणं, म्हणजे खूप छान वाटतं. हे फिलिंग मी शब्दात सांगू शकत नाही तुम्हाला. ते म्हणतात ना की शेतकऱ्याचा एक कोपरा जरी झाडला ना, नोकरदाराच्या घरातलं एक वेळ असं येतं की सगळं संपलेलं आहे, पण शेतकऱ्याच्या घरात असा कधीच दिवस येत नाही की सगळंच संपलेलं आहे. कोपरा जरी झाडून काढला ना तरी पण चिपटभर म्हणतात आमच्याकडं, चिपटभर का होईना धान्य शिजवून खायापुरतं असतंच त्याच्या घरामध्ये. एक कोपरा जरी झाडला तरी त्याच्यात 2 वेळचं जेवण कसंही होऊन जातं.